सोनं तुम्हाला श्रीमंत बनवत नाही, पण श्रीमंत असल्यावर सोनं तुम्ही बाय करायला हवं. जमीन आणि सोनं हे तुमच्या संपत्तीचं प्रतीक आहे, पण म्युच्युअल फंड हे संपत्ती वाढवण्याचं माध्यम आहे. इक्विटी म्युच्युअल फंड हे संपत्ती वाढवण्याचं, म्हणजे मी म्हणतो मी तर कोणी इन्व्हेस्टमेंट करायला आलं मी त्याला म्हणतो की तुम्ही इन्व्हेस्टमेंट ही तुमच्या मुलाबाळांसाठी किंवा ते करूच नका. तुम्ही तुमची जी इन्व्हेस्टमेंटचं पहिलं ध्येय तुम्ही हे ठेवा की तुमचं फ्युचर बॉरोइंग पॉवर वाढेल. तर ह्या सोशल मीडियाचा जो इम्पॅक्ट आजकाल इन्व्हेस्टरवर होतोय त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? क्लायंटला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी कन्व्हिन्स करणं सोपं आहे की मार्केट प्रेडिक्ट करणं सोपं आहे? मार्केट प्रिडिक्ट करणं सर. का? धन एक्सपर्ट मी म्हणेल की आजच्या जगातला तुमचा डिजिटल फायनान्शियल फ्रेंड म्हणून तुम्ही याला ट्रीट करू शकता. काय प्रॉडक्ट विकणारे तुम्हाला प्रत्येक शहरात प्रत्येक गावात भेटतात, पण तुम्हाला सोल्युशन देणारे खूप कमी भेटतात. आणि सोल्युशन देणारे तुम्हाला चांगले एक्सपर्ट्स कोणी हवं असेल तर धन एक्सपर्ट हा खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे की तिथे तुम्हाला प्रॉडक्ट नाही तुम्हाला सोल्युशन दिलं जाईल आणि ते सोल्युशन तुम्हाला कायम तुमच्या गोल अचीव करण्यात कायम हेल्प करेल. नमस्कार. आज आपल्या धन एक्सपर्ट चॅनलवर आलेले आहेत श्री विजय चौधरी. नमस्कार. ते म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स आहेत आणि त्यांचा क्लायंट बेस जो आहे तो 300+ असा आहे. तर मी विजय सरांना विनंती करतो की जरा तुम्ही आपल्याबद्दल थोडी माहिती आमच्या प्रेक्षकांना सांगा. नमस्कार. माझं नाव विजय सखाराम चौधरी. मी वेल्थ प्लॅनर आहे आणि फायनान्स इंडस्ट्रीमध्ये एक प्रोफेशनल म्हणून मी 15 वर्षापासून जास्त काळ काम करतोय. सरांनी सांगितल्याप्रमाणे मी 300+ लोकांबरोबर माझं काम चालू आहे आणि मी त्यांना त्यांच्या इन्व्हेस्टमेंट जर्नी किंवा फायनान्शियल प्लॅनिंग जर्नीमध्ये जे सोल्युशन्स हवेत सोल्युशन आणि त्यांचे गोल्स अचीव करण्यासाठी ज्या गोष्टी करायला हव्या त्यासाठी मी त्यांना मार्गदर्शन करतो. आपण या फायनान्शियल फील्डमध्ये रिगार्डिंग म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आणि या क्षेत्रामध्ये आपलं हे आगमन कसं झालेलं आहे? आणि CA करता करता मी ना माझे जे कलिग्स होते माझे फ्रेंड्स होते त्या लोकांना इन्व्हेस्टमेंटबद्दल सांगायचो, स्टॉक्सबद्दल सांगायचो किंवा म्युच्युअल फंड्सबद्दल माहिती द्यायचो. तर त्यांना त्याचा खूप फायदा व्हायला लागला. मग मला तिकडनंच यायला लागलं की तू याला एक प्रोफेशन बनव की तू एवढ्या चांगल्या गोष्टी सांगतोय किंवा तुला एवढं माहिती आहे. तर मग मी हळूहळू त्या गोष्टीत येऊन मग मी ह्या क्षेत्रात आलोय. म्हणजे थोडक्यात तुमची ॲज अ इन्व्हेस्टर तुमची एंट्री झाली. हां. येस. मग इन्व्हेस्टर टू ॲडवायझर हा जो प्रवास झालेला तुमचा तो जरा आमच्या प्रेक्षकांना सांगू शकाल का? ओके. 2008 साली मी जेव्हा SP कॉलेजमधून ग्रॅज्युएशन झालं त्यानंतर मग मी एका CA फर्ममध्ये जॉबला होतो. जॉब करत असताना मग खूप काही क्लायंट्स येत होते किंवा खूप काही होते. तर मला ह्या स्टॉक मार्केट आणि म्युच्युअल फंडबद्दल खूप हे होते की उत्सुकता होती की काय असतं आणि कसं असतं. काही मी आलो आहे एक बॅकग्राऊंड माझं आहे की मी एका खेड्यागावातनं किंवा एक तालुका जळगावमध्ये एक गाव आहे त्या अंमळनेर त्या तिकडनं आलो होतो. तर मला याची खूप इकडं उत्सुकता होती की काय असतं काय. आणि मग मी त्याचा अभ्यास केला हे केला आणि त्याच्यावरनं मग मी काही माझे ओपिनियन्स मी माझ्या कलिग्स आणि क्लायंट्सला सांगत राहिलो. तर त्या गोष्टींचा त्यांना खूप फायदा झाला आणि मग 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 मलाही त्यांच्याकडनंही रिस्पॉन्स आला की तुम्ही याला एक प्रोफेशन म्हणून टेकआउट करा आणि एक चांगल्या लेवलला जाऊन तुम्ही ह्या गोष्टी कधी केला तर बाकीच्याही लोकांना चांगला प्रोफेशनलिझममध्ये वेने फायदा होईल. सर आताच तुम्ही सांगितलं की तुमचा बॅकग्राऊंड जो आहे तो टायर 2 किंवा टायर 3 सिटीमधून आहे. ओके. येस. तर आपला जो यापूर्वीचा जो अनुभव आहे की पूर्वी आपण फिक्स्ड डिपॉझिट्स नॅशनलाइज बँक्समध्ये प्लस पोस्ट ऑफिसमध्ये त्यानंतर आपले LICs असायच्या एंडॉमेंट पॉलिसीज किंवा मनी बॅक पॉलिसीज अशा असायच्या. परंतु ओव्हर दी पिरियड आता असं झालेलं आहे की ही जी जनरेशन आहे ही स्टॉक्समध्ये म्युच्युअल फंड्समध्ये बॉन्ड्समध्ये आणि ओव्हर अँड अबाउट आता क्रिप्टोमध्ये पण इन्व्हेस्ट करू लागले. तर हा जो जनरेशन शिफ्ट जो चालू आहे त्याबद्दल तुम्ही प्रेक्षकांना काय सांगू शकाल? एक खूप चांगला प्रश्न आहे सर. काय पहिले जेव्हा तुम्ही पास असाल 2005-8 दरम्यान काय लोकांची जी इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी होती ही गॅरंटेड रिटर्न असणाऱ्या प्रॉडक्टकडे खूप जास्त होती. पण जसं जसं काळ बदलत गेला जसं इन्फ्लेशन वाढत गेलं आणि जे गॅरंटेड रिटर्नचे प्रॉडक्टचे रिटर्न्स कमी यायला लागले तर मग नवीन जनरेशन आणि त्या लोकांमध्ये पण आता गोल बेस्ड रिटर्न
असणाऱ्या प्रॉडक्टकडं जाण्याचा ओघ वाढला आहे. गोल बेस्ड रिटर्नमध्ये तुम्ही जो म्हटलं त्याप्रमाणे तुमचे इक्विटीज येतात, म्युच्युअल फंड्स येतात, काही NCDs येतात, बॉन्ड्स येतात, काही प्रॉडक्टसारखे इन्शुरन्स येतात, की जे त्या पद्धतीने काम करतात. आणि आजकालच्या आत्ताच्या जे सिनारिओ काळाचा, की ज्याला गोल बेस्ड रिटर्न पाहिजे, की एक टार्गेट आणि इन्फ्लेशनला बीट करणार, तर इथून ते ते त्यांचे ध्येय करू अचीव्ह शकतात. करू शकतात. म्हणजे थोडक्यात की प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये काही टार्गेट्स असतात. येस. जसं लग्न असेल, घर, गाडी, मुलांचं एज्युकेशन, Yes. मुलांची लग्न, येस. त्यानंतर काही मेडिकल इश्यूज आणि रिटायरमेंटची टेन्शन फ्री अशी लाईफ. येस. येस. तर हे टार्गेट्स अचीव्ह करण्यासाठी तुम्ही जसं सांगितलं त्याप्रमाणे इट शुड बी ए गोल्ड बेस्ड गोल बेस इन्व्हेस्टमेंट असायला पाहिजे. म्हणजे एक फायनान्शियल फ्रीडमकडे जाण्याचा एक मार्ग असतो, की तुम्ही कसं. तर त्याचं मी एक उदाहरण देतो. म्हणजे काय असायला पाहिजे. आता जेव्हा माझं लग्न झालं, मी लगेच नेक्स्ट महिन्यात मी माझ्या वाईफला माझा टर्म इन्शुरन्सचा एक फॉर्म आणला आणि तो साईन केला. तर माझी वाईफ मला विचारत होती, की आता तुम्ही काय करता हे नवीन. तर नाही म्हटलं, आता आपलं लग्न झालं आहे, आता माझ्यावर तुझी जबाबदारी, पुढे जाऊन मुलं बाळं होतील, तर ती जबाबदारी म्हणून मी माझं टर्म प्लॅन, मी माझं लाईफ सिक्युअर केलं, की मला काही झालं पुढच्या आयुष्यात तर तुम्हाला काही अडचणी यायला नको, म्हणून मी माझा टर्म प्लॅन घेतला. मग तो घेतला. मग नंतर मी 2-3 महिन्यांनी मी माझा SIPचा फॉर्म आणला आणि हे करायला गेलो. तर ते म्हटले, आता हे काय? म्हणे SIP. तर ते म्हटलं, की आता SIP का? अगं म्हटलं, सपोज मला काही झालं नाही, मी रिटायरमेंट झालो, तर आपल्याला रिटायरमेंटला आणि आपले जे मुलाबाळांच्या शिक्षणाला किंवा त्यांच्या काही गोष्टीला काही फंड्स हवा आहे, तर त्यासाठी मला SIP करणं जरुरी आहे, की SIPने मी माझा कॉर्पस वाढवू शकतो आणि आपल्याला पुढे जाऊन आपलं लाईफ सिक्युअर करता येईल आणि आपले टार्गेट्स पण अचीव्ह करता येतील. टार्गेट्स पण अचीव्ह करता येईल. आणि नंतर मग मी 3-4 महिन्यांनी तिला हेल्थ इन्शुरन्सचा एक फॉर्म घेऊन गेलो. तर ते म्हणे, आता हेल्थ इन्शुरन्स का? म्हणे, आता टर्म झाला आहे, SIP झाले. अगं म्हटलं, आता सपोज मी SIPत इन्व्हेस्टमेंट करतो, माझा कॉर्पस झाला आणि एखादी घरात असं काही आलं, की तू, मी किंवा मुलं कोणी आजारी पडलं आणि तिथं 4-5 लाख रुपये खर्च आला, तर माझ्या त्या SIPला इन्व्हेस्टमेंटला धक्का लागायला नको. बरोबर. तर त्याचं एक प्रोटेक्शन म्हणजे हेल्थ इन्शुरन्स, जे मी लोकांना कायम सांगत असतो, की आजकालच्या मिडल क्लासला खूप इम्पॉर्टंट प्रॉडक्ट म्हणजे हा हेल्थ इन्शुरन्स आहे. एक हेल्थचं बिल आहे ना, मिडल क्लासला त्याच्या मिडल Setback देऊ क्लासवरनं शकतो. सेटबॅक देऊन त्याला खूप मागं घेऊन जाऊ शकतो. म्हणून तुमची जे इन्व्हेस्टमेंट आहे किंवा काही, तर त्याचं सर्वात मोठं प्रोटेक्शन तुमचं हेल्थ आहे. कारण की इंडियामध्ये हेल्थ जे हॉस्पिटलायझेशन कॉस्ट आहे ती खूप आहे. तर ती तुम्ही प्रोटेक्ट केली, तर त्याच्यामुळे तुमची इन्व्हेस्टमेंट प्रोटेक्ट होते. मग बरं. तुमची ती इन्व्हेस्टमेंट तुम्ही लॉंग टर्मला घेऊन जाऊ शकता. सर, आता तुम्ही सांगितलं त्याप्रमाणेच की याच्यामध्ये आपल्या या जीवनामध्ये पैसा कमवणं ही अवघड गोष्ट झालेली आहे आणि त्या पुढे जाऊन तो पैसा टिकवणं ही त्याहून अवघड गोष्ट झालेली आहे. आणि हा संसाराचा गाडा किंवा हे आपलं जीवन जगत असताना, ही तारेवरची कसरत करत असताना हा जो बॅलन्स आहे, हा बॅलन्स आपण सांभाळताना कोणत्या संभाव्य चुका आपण करू नयेत, की जेणेकरून आपलं हे जे टार्गेट आहे ते आपण अचीव्ह करू शकतो. कारण की सध्या कसं आहे की इन्व्हेस्टर्सला रिटर्न्सकडे जास्त ओढ आहे, की रिटर्न जास्त हवेत. पण हे करायला असताना कदाचित आपल्याकडून चुकाही होऊ शकतात. तर याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन करू शकता का? मला हा खूप वेळा अनुभव येतो. म्हणजे माझ्याकडे नवीन क्लायंट आला ना, तर तो इन्व्हेस्टमेंट करण्याच्या आधी एक खूप मोठा प्रश्न विचारतो, सर मला रिटर्न्स किती भेटतील? तर मी त्यांना कायम सांगत असतो, की जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता, तर तुम्ही मी त्यांना उदाहरण देतो, की सर तुम्ही एक कुठली कार घेतली, तर तुम्ही कार का घेतात? तुम्ही A ठिकाणावरून B ठिकाणी जाण्यासाठी एक कार घेता, बरोबर. फास्ट जाण्यासाठी घेत नाही. मग तसं तुम्ही इन्व्हेस्टमेंट कधी किती रिटर्न भेटेल याच्यासाठी न करता, की तुमचे काय ध्येय आहे, की तुमच्या मुलांचं शिक्षण, तुमचं रिटायरमेंट, तुमचं हॉलिडे प्लॅनिंग, तुमचं कार किंवा काही त्या ध्येय अचीव्ह करण्यासाठी इन्व्हेस्टमेंट करा. रिटर्न हे बाय प्रॉडक्ट आहे. ऑटोमॅटिक रिटर्न मार्केट आणि आपण ज्या प्रोसेसने इन्व्हेस्ट करू त्याप्रमाणे आरामात रिटर्न अचीव्ह होईल. पण तुम्ही रिटर्नच्या मागे कधी जाल, तर तुम्ही त्या ध्येयाकडे तुमचं लक्ष राहणार नाही. जे कार तुमचं अचीव्ह करतं, कार आपण एक ठिकाणी भले ती अर्धा तास लवकर किंवा उशिरा पोहोचेल, पण तुम्ही त्या डेस्टिनेशनला पोहोचतात. तर इन्व्हेस्टमेंटचं पण तुम्ही एक डेस्टिनेशन ठेवा, की तिथे पोहोचण्यासाठी इन्व्हेस्टमेंट करा, की ना की किती लवकर जाऊ आणि किती हे होईल. तर ते केलं तर तुम्ही
तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती एक फोकस्ड वे आणि खूप चांगल्या पद्धतीने मॅनेज करून तुम्ही तुमचा गोल अचीव्ह करू शकता. बरोबर. तर आता हे तुम्ही सांगितलं की कार्स आहे, तर आजकाल पब्लिकचा लक्झरी आयटम्सकडे हं. जाण्याचा जास्त ओघ आहे. लक्झरी आयटम्स मग ते EMI मध्ये मिळाले तरी चालतील. हां, हां. तर मग तो आयफोन असो येस, येस. किंवा इंटरनॅशनल नॅशनल टूर असो, हो, हो. आजकाल ह्या EMI वर अवेलेबल्स आहेत. येस, येस, येस. तर सामान्य माणसाने या गोष्टींकडून काय शिकावं? मी तेच लोकांना सांगत असतो, की तुम्ही बॉरोड स्पेंडिंगकडे जाऊ नका. बॉरोड स्पेंडिंग. पेंडिंग की घ्यायचंय आजच्या आज घ्यायचंय मला, ग्रॅटिफिकेशन म्हणजे आजच्या आज हवंय. ही जे ग्रॅटिफिकेशन आहे ही बॉरोड स्पेंडिंगला खूप मोठी हे देते. आणि मेन म्हणजे सोशल मीडिया, की आपण पाहतो सोशल मीडियावर कोण कार घेत आहे, कोणी नवीन घर घेत आहे, कोणी नवीन आयफोन घेत आहे. तर आपल्याला ते पियर प्रेशर येतं. पियर प्रेशर, अरे त्याने हे घेतलं ते घेतलं, मग आपण बॉरोड स्पेंडिंगकडे जातो. तर मी लोकांना ते सांगतो की तुम्ही कुठलीही गोष्ट म्हणजे मी म्हणतो मी तर कोणी इन्व्हेस्टमेंट करायला आलं मी त्याला म्हणतो की तुम्ही इन्व्हेस्टमेंट ही तुमच्या मुलाबाळांसाठी किंवा ते करूच नका. तुम्ही तुमची जी इन्व्हेस्टमेंटचं पहिलं ध्येय तुम्ही हे ठेवा की तुमचं फ्युचर बॉरोविंग पॉवर वाढेल. त्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट करा. भले 3-4 महिने 3 वर्ष 4 वर्ष तुम्ही एक थोडं तुमचा खर्च कमी करा, पण तुमचं एक कॉर्पस वाढेल. म्हणजे त्याच्यामुळे काय होईल, तुमची फ्युचर बॉरोविंग पॉवर ही वाढेल. लोक उलटं करतात की आज बॉरो करतात आणि पुढचे 8-10 वर्ष त्याच्या EMIच्या स्लेव्हरीमध्ये अडकून जातात. तर मी त्यांना उलटं वाटतो, तुम्ही 3 वर्ष काही बॉरो करू नका, इन्व्हेस्टमेंट करा आणि पुढच्या खर्च तुम्ही बिना EMIचे त्या कॉर्पसमधनं तुमची बाईंग पॉवर वाढून तुम्ही आरामात स्पेंड करू शकता. एक्झॅक्टली. बरोबर आहे, बरोबर आहे सर. आताच तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे हे सोशल मीडियाचा इन्फ्लुएन्स आजकाल भरपूर वाढलेला आहे. खूप आहे मग सर. तुमचा फेसबुक असो, युट्यूब असो, इंस्टाग्राम, येस, येस, येस. व्हॉट्सअप, तर या सगळ्या गोष्टींचा इन्व्हेस्टमेंटवर परिणाम होतो. तर आजकालचे इन्व्हेस्टर्स गेट इन्फ्लुएन्स की एखादा स्टॉक किंवा एखादी इन्व्हेस्टमेंटची स्कीम जास्त रिटर्नचा हव्यासापोटी असे लालच भरपूर आज मार्केटमध्ये आहेत. तर ह्या सोशल मीडियाचा जो इम्पॅक्ट आजकाल इन्व्हेस्टरवर होतोय त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? मला हे अशी जी सिच्युएशन आहे हे खूप वेळा म्हणजे मी फेस करतो. अशा लोकांनाही मी भेटतो. काय आहे सर, जे सोशल मीडिया किंवा हे की आता आपण म्हणतो की मी जेव्हा जेवायला बसतो किंवा काय बसतो, तर मला माझ्या पद्धतीने म्हणजे मला किती तिखट लागतं, किती गोड लागतं, मी किती पुरी खातो, किती भात खातो, हे मला माहिती असतं ना, की त्या समोरच्याला जो वाढतोय त्याला. म्हणून आपण त्याला सांगतो की मला हे टाक, हे टाकू नको. तर हेच इन्व्हेस्टमेंटमध्ये लोक काय करतात, जनरिक की कोणी काही एक हे दिली, स्कीम दिली किंवा एक नवीन प्रॉडक्ट दिलं, तर ते आपल्याला वाटतं ते आपल्याला आपल्या रिस्क ॲपेटाईटला सूट होतंय का नाही, आपण त्याच्यासाठी तेवढा वेळ वाट पाहू शकतो की नाही, की आपल्याकडे तेवढी इन्व्हेस्टमेंट कॅपॅसिटी आहे का नाही, हे आपण पाहत नाही. तर तुम्हाला एक सिंपल उदाहरण म्हणजे मी लोकांना काय सांगत असतो की ॲडव्हर्टाइजमेंटचा आणि याचा जो इम्पॅक्ट आहे तो काय होतो. आता काल परवा मी एकाला भेटलो, तर तो माझा मित्र म्हणे की अरे मी एक स्ट्रॉबेरी फ्लेवरची क्रीम आणली, माझ्या चेहऱ्याला ग्लो आणण्यासाठी आणलेली. आणि तो मित्र मला माहिती आहे की तो हप्त्यातनं 4-5 वेळा पिझ्झा आणि हे खातो, काय म्हणता जंक फूड खातो. मी त्याला ते म्हटलं, अरे चेहऱ्यावर स्ट्रॉबेरी क्रीम लावण्यापेक्षा तू ते स्ट्रॉबेरी खा, चांगले फळ खा, तुझ्या डाएटवर दे, तेव्हा तुझी स्किन ग्लो होईल. प्रॉब्लेम काय आहे, त्या ॲडव्हर्टाईज किंवा तिथून ते असे इम्पॅक्ट होतात की अरे नाही, ते स्ट्रॉबेरीचं फ्लेवरचं मी जेव्हा क्रीम लावेल तर मी माझा चेहरा ग्लो करेल. अरे पण तू क्रीम लावतोय, पण तू इंटेक काय घेतोय? तू इंटेक कधी पिझ्झा किंवा फास्ट फूडचा घेत असेल तर तो ग्लो येणारच नाही. तू किती स्ट्रॉबेरीची क्रीम लाव. तेच इन्व्हेस्टमेंटमध्ये की लोक काय करतात की बाहेरच्या गोष्टीवर काम करतात, इनर गोष्टीवर काम करत नाही. मग ते म्हणतात की अरे त्याला एवढं भेटलं किंवा याला एवढं भेटलं, तो सांगतोय याच्यात एवढी ग्रोथ आहे. अरे पण नाही, तू पहा तुला काय गरजेचं आहे, तुला काय पसतंय, तुझ्याकडे किती अमाऊंट आहे, तुझ्याकडे किती कॉर्पस आहे, त्या कॉर्पसनुसार तू कधी इन्व्हेस्टमेंट्स केली तर ती तुला फायदेशीर राहील. बरं, म्हणजेच की प्रत्येक इन्व्हेस्टरचा रिस्क प्रोफाईल तुम्ही अनालाइज करता. आता हा जो इन्व्हेस्टर असतो हा वेगवेगळ्या क्लासचा असतो, तो वेगवेगळ्या सिटीज मधून आलेला असतो. समजा Tier 1 सिटी मुंबई, पुणे, नागपूर, Tier 2 सिटी सातारा, कोल्हापूर, अशा वेगवेगळ्या टायरच्या सिटीज मधून येतात. अशा क्लासच्या इन्व्हेस्टर्सला तुम्ही कशा प्रकारे हँडल करता?
आता जे आपण म्हणतो टियर 1 जसं मोठ्या सिटीत तिकडचे इन्व्हेस्टर आता थोडे टेक सेव्ही झाले आहेत आणि ते पण त्याचा एक जे तुम्हाला मी मागं म्हटलं की सोशल मीडिया किंवा खूप इन्फॉर्मेशनचं बर्डन पण त्यांच्यावर आहे. त्यामुळे काय होतं की ते त्यांच्या इन्व्हेस्टमेंट जर्नीमध्ये कुठे स्टक्स होतात किंवा म्हणजे त्याचं एक छोटं उदाहरण मी लोकांना देतो. मी काही दिवसापूर्वी बालाजी वेफर्सवाल्यांची एक इंटरव्ह्यू ऐकला होता. त्याच्यात ते म्हटले की मी जेव्हा बिझनेस चालू केला सगळं झालं, मी नंतर मग बिझनेस चालू केला, मी खूप MBA खूप लोकं अशी हायर केलीत. पण ते काय करायचे MBA आणि हे लोकं खूप ॲनालिसिस करायचे की याचा रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट किती, मी बाजाराचा सर्व्हे किती, मग आपण प्रॉडक्ट लॉन्च करण्याच्या आधी हे करू, मग ते करू. मी कधी ह्या गोष्टी केल्या नाही. म्हणजे त्यांचं म्हणणं काय होतं की जे जे खूप जास्त शिकलेले असतात ते खूप ओव्हर थिंकिंग करतात, खूप ॲनालिसिस पॅरालिसिस करतात. त्यामुळं ते त्या गोष्टी लॉन्च करायला किंवा जे बाजारात आणण्याला खूप वेळ लावतात किंवा तिथं मागं हटतात. पण मी जेव्हा कुठली गोष्ट करतो ना, मी एवढा विचार नाही करत. मी करतो काय, कॅल्क्युलेटेड रिस्क घेतो आणि बाजार स्वतः बनवतो. बाजारात येऊन बाजार बनवतो की नाही, पहिले बाजाराचा सर्व्हे करण्यापेक्षा मी बाजारात उतरून बाजाराचा स्वतः क्रिएट करतो. तर हा जो फरक आहे, जास्त शिक्षण किंवा कमी शिक्षण ज्या बिझनेस करतात, आणि तुम्ही ऐकले असेल की जे मोठे बिझनेसमॅन झाले त्यांचं शिक्षणही जास्त नाही, की जे जास्त ॲक्टर्स आहेत किंवा हे त्यांचं शिक्षणही जास्त, काय की ते एवढे ओव्हर थिंक करत नाही. जे जास्त इन्फॉर्मेशनमुळे किंवा याच्यामुळे खूप जास्त ओव्हर थिंक करतात. तर मला त्यांच्या इंटरव्ह्यूनं मला खूप चांगला वाटलं की ते म्हटलं की नाही, मार्केट सर्व्हे इट्स ओके, बरोबर आहे, पण एवढाही नका करू की तुम्ही घाबरणार त्या गोष्टी करायला. तुम्ही करा, त्याच्यातनं थोडं घ्या आणि थोडं इम्प्रूव्हमेंट करा. तुम्ही बाजारात उतरा आणि मग स्वतःचं मार्केट शेअर क्रिएट करा. आणि मग मला ते, आणि हेच आता मोठे शहरातल्या इन्व्हेस्टरांचं होतंय की खूप इन्फॉर्मेशन असल्यामुळे काय होतंय, त्यांच्याकडे पैसा असला हे असला पण कुठेतरी फिअर होतं, नाही आता मार्केट क्रॅश होणार आहे म्हणून तो पैसा इन्व्हेस्ट करत नाही. तिथून मार्केट वाढून जातं. मग म्हणजे तो इन्व्हेस्टमेंट करायला जातच नाही. थांब, आता होईल, आता मार्केट खाली येईल, उद्या येईल, अशा ह्याच्यात तो माणूस पण तसंच तुम्ही कधी बाहेर गेला थोडंसं टियर 2 टियर 3 सिटीमध्ये गेला, तर तिथं थोडा अप्रोच वेगळा आहे. तिथं हा आहेच, पण तिथं ते ॲटलिस्ट गोल प्लॅनिंग विचारतात तरी की इन्व्हेस्टमेंट का करू किंवा कशा पद्धतीने करू. तर हा एक अप्रोच तिथं गोल प्लॅनिंग इन्व्हेस्टमेंटचा अप्रोच थोडा आहे आणि हा मला फरक वाटतो. तर आपला हा धन एक्सपर्ट जो प्लॅटफॉर्म आहे, हा प्लॅटफॉर्म अशा वेळेस या वेगवेगळ्या क्लासच्या आणि वेगवेगळ्या टायरच्या सिटीजमध्ये कसा फायदेशीर होऊ शकेल? येस सर. धन एक्सपर्ट मी म्हणेल की आजच्या जगातला तुमचा डिजिटल फायनान्शियल फ्रेंड म्हणून तुम्ही याला ट्रीट करू शकतात. काय, प्रॉडक्ट विकणारे तुम्हाला प्रत्येक शहरात प्रत्येक गावात भेटतात, पण तुम्हाला सोल्युशन देणारे खूप कमी भेटतात. आणि सोल्युशन देणारे तुम्हाला चांगले एक्सपर्ट्स कोणी हवं असेल तर धन एक्सपर्ट हा खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे की तिथे तुम्हाला प्रॉडक्ट नाही, तुम्हाला सोल्युशन दिलं जाईल आणि ते सोल्युशन तुम्हाला कायम तुमच्या गोल अचीव्ह करण्यात कायम हेल्प करेल. सर, आज आपण पाहतोय सोनं आणि चांदी ह्या कमोडिटीज चे प्राइसेस स्काय रॉकेटिंग आहेत. आणि अशा वेळेस मग हा जो इन्व्हेस्टर आहे हा द्विधा मनस्थितीमध्ये असतो की आपण कमोडिटीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी, स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करावी, की म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी. तर ॲज अन ॲडवायझर तुम्हाला असं ह्या इन्व्हेस्टर्सला काय गाईड करावं असं वाटतं का? मी म्हणतो, आता मी कायम लोकांना म्हणतो की जमीन आणि सोनं हे तुमच्या संपत्तीचं प्रतीक आहे, पण म्युच्युअल फंड हे संपत्ती वाढवण्याचं माध्यम आहे. इक्विटी म्युच्युअल फंड हे संपत्ती वाढवण्याचं, म्हणजे एक म्हण आहे, ओल्ड म्हण आहे की सोनं तुम्हाला श्रीमंत बनवत नाही, पण श्रीमंत असल्यावर सोनं तुम्ही बाय करायला हवं. आणि सोनं आणि जे चांदी आता वाढतंय, सोनं वाढतंय, त्याच्या मागचं एक कारण आहे की जे खूप लोकांना माहीत नाही. काय झालं 2023 मध्ये काय झालं सर, रशिया आणि युक्रेनचं युद्ध चालू झालं. तर त्या युद्धाच्या काळात अमेरिकेने खूप मोठी घोडचूक केली जी आजपर्यंत अमेरिकेने केली नव्हती. अमेरिकेने कायम रशियावर सँक्शन लावली, सगळं केलं, पण ह्यावेळेस त्यांनी काय केलं, सँक्शन तर लावलंच, पण त्यांचा डॉलर रिझर्व्ह फ्रीज केला. त्याच्यामुळे काय झालं की बाकीच्या ज्या मोठ्या कंट्रीज आहेत त्या कंट्रीजला पण वाटलं की अरे पुढे कधी जाऊन आपण अमेरिकेबरोबर वाद झाला तर आपलाही डॉलर रिझर्व्ह फिक्स केला. म्हणजे डॉलर रिझर्व्ह काय इम्पॉर्टंट आहे कंट्रीसाठी की त्याच्याने तो ग्लोबल ट्रेड करू शकतो. ही ग्लोबल करन्सी डॉलर आहे, डॉलरचा मालक अमेरिका आहे. तर मग त्यांनी काय केलं, जसं आता चायना, इंडिया, जपान यांनी काय केलं, यांचा रिझर्व्ह बँकेत गोल्ड बॉन्ड्स विकायला सुरुवात केली आणि गोल्ड बाय करा, डॉलर बॉन्ड विकायला सुरुवात केली आणि
गोड गोड बाय खरं बाय करायला सुरू केली. तर म्हणजे हे जे गोड वाढलंय 1-1.5 वर्षात, तर हे रिटेल बायिंगमुळे नाही वाढलंय. हे कंट्रीच्या रिझर्व्ह बँकेने गोड खूप बाय केलंय, त्यामुळे गोड वाढलंय. तर गोड हे असं प्रॉडक्ट आहे, हे जास्त वाढतही नाही आणि जास्त खाली पडत नाही. ते हेजिंगचं प्रॉडक्ट आहे. पण ह्या ग्लोबल अनसर्टेनिटी ट्रम्प यांच्यामुळं किंवा अमेरिकेच्या काही धोरणांमुळं हे थोडं गोड वाढतंय. बरोबर. म्हणून तर मी लोकांना म्हणतो, की तुम्हाला कधी संपत्ती क्रिएट करायची आहे, असं कुठलं प्रॉडक्ट हवे, की जे तुम्हाला संपत्ती क्रिएट करून देईल. तर ते आहे इक्विटी म्युच्युअल फंड्स. तुम्ही तिथं जाऊ शकतात. पण हां, तुम्ही एक वेळा तुमची संपत्ती क्रिएट झाली, मग तुम्ही थोडेफार गोल्ड, सोनं बाय करू शकता. सर आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे म्युच्युअल फंड किंवा इक्विटी ह्या सेक्टरमध्ये ह्या टूल्समध्ये म्हणजे इन्व्हेस्टमेंट केलेली जास्त चांगली राहील. आता हा जो इन्व्हेस्टमेंटचा जो प्रकार आहे, हा कोणता माणूस सुरू करू शकतो? त्याचा इन्कम काय असायला हवं आणि त्याचा टाइम फ्रेम काय असायला हवा? ओके. हा खूप चांगला प्रश्न आहे. मला खूप लोकं विचारतात, की "सर मी कितीची एस-आय-पी करू? काय करू?" तर तो एक जनरल फॉर्म्युला आहे, की तुमच्या मंथली इन्कमचा तुम्ही मिनिमम 20% तरी इन्व्हेस्ट करायला हवी. पण मी म्हणतो, की 20% हा फॉर्म्युला इनिशियल स्टेजला इट्स ओके. पण तुम्ही ना जेवढं जास्त इन्व्हेस्टमेंट कराल, तुम्ही आउट ऑफ द बॉक्स जाऊन इन्व्हेस्टमेंट कराल, तेवढे तुमचे रिटर्न्स असतील. म्हणजे त्याच्यासाठी मी एक त्यांना ना एक आपली महाभारताची मी एक इन्सिडेंटवरनं हे सांगतो. काय असतं 5 पांडवांना काही वर्षाचा वनवास असतो. तर काय असतं ते जेव्हा जंगलात राहत असतात तेव्हा अ, अ, आपले हे 5 पांडवातले सगळ्यात मोठे भाऊ धर्मराज युधिष्ठिर हे अंघोळीला गेलेले असतात नदीकाठी. तर ते अंघोळ करून जेव्हा परत येत असतात, तर ते पाहतात की काही 4-5 साधू तिकडे होम करतायत. तर ते त्यांना म्हणतात की आज माझा दिवस खूप चांगला गेला, की तुमचं मला दर्शन झालं, तर तुम्ही आज दुपारी माझ्या कुटियात या. मी तुम्हाला जेवणासाठी आमंत्रित करतो, की तुम्ही आमच्याकडे येऊन स्नेहभोजन करावं. मग ते घरी जातात आणि पांचाली त्यांच्या वाईफला सांगतात, की आज मला असे-असे भेटले, तर मी त्यांना घरी जेवणाचं आमंत्रण दिलंय. तर पांचाली म्हणतात, "अहो महाराज, तुम्ही आता महाराज नाही आहेत. आपल्याला वनवास भेटलाय, तर माझ्या घरात ते दाखवते, भांडं दाखवते, की माझ्याकडे फक्त एक तांदळाचा दाणा एकच उरलाय. मी एवढ्या लोकांना जेवण कसं देऊ शकतोय?" तर मग तेव्हा मागून श्रीकृष्ण येतात आणि ते म्हणतात, "अगं पांचाली, काही काळजी करू नको. आता हिने शब्द दिलाय आणि याचा हेतू चांगला आहे, की ते ना जेवण घालायचं. तू काय कर, तू तो एक दाणाचा स्वयंपाक कर, पाहू नको काय आणि त्यांना वाढत राहा. त्यांना अपुरं पडणार नाही याची जिम्मेदारी घेणे. हं. काळजी मी घेतो." तर तसंच होतं. मग ते हातात सगळ्यांचं जेवण होतं आणि सगळे सुप्त होऊन आशीर्वाद देऊन सगळे जे म्हणून आहेत ते सगळे जातात. तर त्याच्यात श्रीकृष्ण म्हणजे मी त्यांना काय श्रीकृष्णाकडनं मी काय बोध घेतला आणि तो लोकांना काय सांगतो, की तुमच्याकडं साधन कमी असेल किंवा तुमच्या म्हणतात तुम्ही माझं इन्कम कमी आहे, माझ्याकडे सॅलरी कमी आहे, पण तुमचं इंटेन्शन चांगलं आहे, की तुम्ही तो फालतू खर्च नाही करत आहे त्याच्यातनं. तुम्ही इंटेन्शन खूप चांगलं आहे, तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय, तर तुम्हाला कधीच कमी पडत नाही. मी ह्या लोकांना काय म्हणतो, तुम्ही 8 महिने, 1 वर्ष तेवढं ट्राय करा. तुमच्या ज्या जे पण तुमची इन्कम आहे किंवा तुमची जी पुंजी आहे त्यात थोडी इन्व्हेस्टमेंट करा प्रत्येक. ऑटोमॅटिक तुमची इन्व्हेस्टमेंट पण वाढेल आणि तुमचं इन्कम पण वाढेल. पण ते इन्कमकडे तुम्ही इन्व्हेस्ट नाही केली तर त्या पैशाला, तुमच्या पुंजीला वाईट कधी आपण ओव्हर स्पेंडिंग करून टाकतो. जी गोष्ट घ्यायची नाही ती घेऊन घेतो किंवा काही बाकीच्या फालतू खर्चांमध्ये तो खर्च होऊन जातो. मग ती संपते, जी आपण म्हणतो बरोबर. पुंजी संपते. तर मग त्या श्रीकृष्णाने जे दिलंय, की त्या बोधामधनं मी ते लोकांना त्यांना सांगतो, की तुमच्याकडे संपत्ती तुम्ही पाहू नका किती किंवा सॅलरी किती. त्याच्यातनं तुम्ही काय चांगलं करू शकतात त्याच्यात Right, लक्ष दिलं ना, तर तुमची ती कायम वाढेल. म्हणून मी सांगतो, की तुम्ही इन्व्हेस्ट करा आणि कायम त्याच्यामध्ये स्टिक राहा. तर तुमची ग्रोथ नक्कीच होईल. ग्रोथ नक्कीच होईल. सर आता तुम्ही म्युच्युअल फंडच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर कसं एखादा माणूस आपला टार्गेट अचीव्ह करू शकतो? असं काही ज्वलंत उदाहरण तुमच्याकडे आहे का, की ज्याचं खरोखर तुम्ही त्याची जीवनच सफल केलेलं आहे, की ज्यामुळे नक्की. नक्कीच तो इन्व्हेस्टर तुम्हाला दुवा देत असेल, हां. आशीर्वाद देत असेल? हो, नक्की सर. अशी स्टोरी आहे. म्हणजे मला सांगू, की माझ्या घरी एक काम करणारी एक अशी होती. तर त्यांचे हसबंड आहे ना थोडेसे व्यसनी किंवा अशा टाईपचे होते, की ते कामाला जायचे, पण ते घरी खूप कमी पैसे द्यायचे. पण ते कामप्रती मला कायम विचारायचे, माझ्या मुलीचं पुढच्या 4-5 वर्षात लग्न आहे आणि हे घरात काहीच देत नाही आणि मला घर पण चालवावं लागतं आणि ह्या गोष्टी. तर मला असं काही इन्व्हेस्टमेंट सांगा, की मी हळूहळू थोडं इन्व्हेस्ट करेल आणि माझ्या मुलीच्या लग्नासाठी मी खूप पैसे मी तेव्हा त्यांची एक 2,000ची एस-आय-पी मी काय करायचो, जो पगार होता त्यातनं मी पैसे कापून त्यांच्या अकाउंटमध्ये भरायचो. तिथून मी एस-आय-पी चालू करायला लागलो आणि मग थोडं-थोडं काही वर्ष
वर्षांनी त्यांनी स्वतः काही ॲड करायला सुरुवात केली. मग असं 5-7 वर्षात ते 8 वर्षाच्या त्यांच्या मुलीचं लग्न जुळलं आणि तेव्हा आम्ही ती अमाउंट काढली. तेव्हा त्या इतक्या अमेज झाल्या की त्यांच्या मुलीसाठी एक कॉर्पस खूप मोठा छोटे-छोटे अमाउंट इन्व्हेस्ट करून त्यांच्या मुलीचं लग्न झालं. आणि मी जेव्हा त्यांच्या लग्नात गेलो होतो तेव्हा त्यांनी मला अक्षरशः म्हटलं की "सर, हे तुमच्यामुळं झालंय की आज माझ्या मुलीचं लग्न एक मी माझ्या ज्या ॲव्हरेज आमचे जे नातेवाईक आहेत त्यांच्यापेक्षा चांगलं करू शकले आणि समोरचे जे आहेत तेही खूप खुश झालेत की तुम्ही इतकं चांगलं लग्न केलं." आणि तर मग त्या अजूनही माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट कंटिन्यू ठेवतात. पण आता त्यांचा मोटिव्ह चेंज झालाय. ते म्हणतात की मग मी माझ्या रिटायरमेंटसाठी करेल. तर मला ते खूप बरं वाटलं की अशा पातळीवरनं ज्या लोकांना खरंच मी मदत करू शकतो. म्हणजे माझं खरं नॉलेजचं जे म्हणतो ना फळ आहे ना, तर ते तिथून दिसलं की मी त्यांना एवढं अचीव्ह करून दिलं आणि त्यांना त्याचा फायदा झाला. तर असं जे गरजवंत आहेत हां. अशा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीच आपला हा धन एक्सपर्ट प्लॅटफॉर्म आहे. येस. प्लॅटफॉर्म एक ऑथेंटिक व्हेरीफाईड ॲडवायझरला एका इन्व्हेस्टरशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न येस, करतो. येस. खरंच खूप चांगलं आहे. कारण की आता लोकं खूप टेक सेव्ही आहे आणि लोकांकडं मोबाईल्स कायम हातात असतात आणि त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी सर्च करत असतात. तर ॲटलीस्ट लोकं तिथं जाऊन एक ट्रस्टेड जे मी म्हटलं, मी धन एक्सपर्ट हा तुमचा डिजिटल फायनान्शियल फ्रेंड आहे. तर एक ट्रस्टेड फ्रेंड तुम्ही घेऊन तिथून एक असे ॲडवायझर शोधू शकतात की जे तुम्हाला प्रॉडक्ट नाही, तुम्हाला सोल्युशन्स देतील. आणि एक्झॅक्टली. सोल्युशन तुम्हाला कायम रजिस्टर्ड आणि चांगल्या ॲडवायझरकडनं सोल्युशन तुम्हाला भेटेल. बाकीचे लोकं प्रॉडक्ट्स विकतात, सोल्युशन विकत नाही. सर, माणूस हा ध्येयवादी आहे. हां. ध्येयवादी असला तो आज नोकरीला समजा एखादा माणूस लागला की त्याचं लगेच ध्येय येतं की आज मला घर घ्यायचं आहे. घर झालं की मला गाडी घ्यायची आहे. गाडी झाली की असं त्याचे एक एक ध्येय पुढे तो सरकत असतो. तर घराच्या बाबतीत तुमचं काय काय अनालिसिस आहे का की घर कोणी घ्यावं, कसं घ्यावं ओके. आणि किती घ्यावं, येस, येस. घर किती घ्यावी, ओके. तर याबद्दल तुमचं काय जरासं मार्गदर्शन बघ. तुम्ही याचं उत्तर खूप सोशल मीडियावर ऐकलं असेल, पण माझं उत्तर ऑलमोस्ट सेम तसं आहे. पण मी त्यातनं एक ट्विस्ट देतो की लोकं माझ्याकडे येतात की घर घ्यायचंय किंवा काय. मी लोकांना म्हणतो घर घ्या, एक घर घ्या. पण त्याचा एक क्रायटेरिया ठेवा. 90% लोन घेऊन घर कधीच घेऊ नका. ॲटलीस्ट 50% कॅश हवी, 50% लोन असेल तरच जेव्हा ही सिच्युएशन तुमच्याकडे येईल तरच तुम्ही घर घ्या. कसं असतं, घर तुम्ही 80 लाखाचं घेत नाही. नुसतं घर घ्यायला 80 लाख लागते, पण घरात गेल्यावर इंटेरियरची कॉस्ट लागते. घर गेल्यावर त्याचं हाऊस वॉर्मिंगची कॉस्ट लागते. तर माणूस ती कॉस्ट पकडत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं, एक EMIच्या ट्रॅपमध्ये खूप मोठा माणूस अडकतो. तर मी लोकांना आणि यंग जनरेशनला हे सांगेल, तुम्ही घर घ्या, एक घर कायम घ्या. पण ते तेव्हाच घ्या जेव्हा तुमच्याकडे 50% कॅश असेल आणि 50% तुम्ही लोन घेऊन घर घेत असाल तरच ते तुम्हाला घर परवडतं. पण ते सिंगल म्हणजे राहण्यासाठीचं घर. सेकंड इन्व्हेस्टमेंट म्हणून तर नाही. मला नाही वाटत की तुम्ही घर घ्यायला. मग त्याला काय पर्याय काय असू शकतो का? पर्याय तो जो EMIचा जी कॉस्ट आहे, सेकंड होम घेताना जी EMIची जी कॉस्ट आहे, त्या EMIची SIP करणं कधी चांगलं का सेकंड होम घेणं चांगलं? सर, त्या कॉस्टची SIP करता चांगलं. पण तुम्ही काहीतरी एक हे घेतात, काय म्हणतात, तुम्ही तुमचं डाउन पेमेंट करतातच ना. तर त्या डाउन पेमेंटमध्ये तुम्हाला पुढच्या 4 वर्ष जेवढं त्या भाडं भेटणार आहे, त्या डाउन पेमेंटनं तुम्ही HWP काढू शकता. फक्त डाउन पेमेंटमधनं. त्या म्हणजे आणि त्याच्यात तुम्ही ते लोन घेऊन जो EMI करणार आहे ती ॲड केली तर तुम्ही खूप लवकर खूप चांगली कॉर्पस जमा करू शकता. करू शकता. आणि मी एक मागं एक वेळा दुबईला एक कॉन्फरन्सला गेलो होतो. तिथे एक एन्व्हायरमेंट सायंटिस्ट आलेले होते. तर त्यांनी मला एक गोष्ट सांगितली होती की पुढच्या 5-7 वर्षात त्यांना रोटी, कपडा और मकान हे जे बेसिक नीड्स आहे. नीड्स आहे, तिथून आहे ना मकान निघून जाईल. तिथे तुमचं आरोग्य आणि पाणी ते इम्पॉर्टंट राहील. तर पुढच्या 8-10 वर्षात तुम्ही पाहताय की खूप पाऊस पडतोय आणि खूप उन्हाळ्यात तर खूप चांगलं झालं. बँगलोर सारख्या शहरात पाण्याची टंचाई होते. तर त्यांचं म्हणणं असं आहे की पुढे जाऊन तुमच्या परिवाराला तुम्हाला चांगलं पाणी, आता म्हणतो ना आपण चांगलं पनीर भेटणं अवघड आहे. तसं पुढे जाऊन अशा खूप काही गोष्टी होणार की तुम्हाला प्रीमियम गोष्टी करायला खूप पैसा खर्च करावा लागेल. तर तेव्हा तुम्ही त्या घरातनं लोक प्रायोरिटी राहणार नाही. तुम्हाला जिथे रेसिल व्हॅल्यू भेटणार नाही, त्याच्यात एवढी चांगलं इन्कम येणार नाही. हे मला त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही हे गाईड करा की पुढच्या 10 वर्षानंतर एवढी घराची रिसेल राहणार नाही की जेवढी आज तुम्ही हे म्हणतात की इन्व्हेस्टमेंट चांगली. सर, आजकाल पॉडकास्टवर आणखी एक कन्सेप्ट सुरू झालेला आहे, रॅपिड फायर. हा. हा जो रॅपिड फायर आहे, तर सध्या आपण 2-4 प्रश्नांचाच रॅपिड फायर खेळूया. सोनं की म्युच्युअल फंड? म्युच्युअल फंड. FD की SIP? SIP.
क्लायंटला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी कन्व्हिन्स करणं सोपं आहे की मार्केट प्रेडिक्ट करणं सोपं आहे? मार्केट प्रिडिक्ट करणं सर. का? सर की मार्केट माहिती आहे आज न उद्या वाढणार आहे आणि कुठं ऑपॉर्च्युनिटी म्हणजे मार्केट म्हणजे फक्त आपण इंडियन मार्केट किंवा इंडियन इक्विटी नाही, ग्लोबल एक्सपोजर आपण म्युच्युअल फंडमधनं घेऊ शकतो. की आज इंडिया मार्केट चालत नाही पण चायना मार्केट चालतंय, ब्राझील मार्केट चालतंय किंवा अदर कंट्री, तर मग तिथं इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी आहे. पण क्लायंटला समजवणं की बाबा तो इन्व्हेस्टमेंट कर हे खूप अवघड आहे. तो कायम क्लायंटकडे काही एक्सक्युजेस असतात, अरे माझे खर्च एवढे, माझी EMI एवढे, माझं हे एवढं. तर माझ्याकडं ते जसं तुम्हाला बोललो की माझ्याकडं काही शिल्लकच राहत नाही. मग त्याला ह्या जर्नीमध्ये आणणं खरंच खूप अवघड आहे मार्केट प्रिडिक्ट करण्यापेक्षा. अच्छा. आता तुम्ही एक ग्लोबल सिनारिओच्या बाबतीत म्हणाल, ग्लोबल इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत म्हणाला, तर इंडियन इन्व्हेस्टर हा ग्लोबल मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो का? हो, आणि तो नक्की. कशा प्रकारे नक्की. म्युच्युअल फंडमध्येच Yes. ग्लोबल म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो का? येस खूप चांगले ऑप्शन्स अवेलेबल आहेत. म्हणून तुम्ही अशा ॲडवायझरकडे की जो तुम्हाला सोल्युशन देईल, तुमच्या नीड्सचे सोल्युशन देईल. तुम्ही त्याच्याकडे जाण्याचं कारणच ते की तो तुम्हाला करंट सिच्युएशननुसार कुठे इन्व्हेस्टमेंट करावी. मग इंडियात ऑपॉर्च्युनिटी असेल तर इंडियात, कमोडिटीमध्ये ऑपॉर्च्युनिटी असेल तर कमोडिटीमध्ये, किंवा ग्लोबल जसं मी म्हटलं की चायना, ब्राझील, USA मार्केट, तर सगळ्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट एक आपण म्युच्युअल फंड्स घेऊन करू शकतो. आणि म्युच्युअल फंड इतकं सिम्पल प्लॅटफॉर्म आहे की आपण 1000-2000 रुपयापासून पण ग्लोबल एक्सपोजर घेऊ शकतो, जे आपण करोडो रुपये देऊन सुद्धा तिकडे जाऊन घेऊ नाही शकत. ते आपण म्युच्युअल फंडातनं अचीव करू शकतो. अचीव करू शकतो. आज आपण पाहिलं की गेल्या 7-8 महिन्यांमध्ये म्हणा, इंडियन मार्केट जे आहे ते स्टेबल आहे एक प्रकारे. आणि अशा हे बिकॉज ऑफ टर्म फॅक्टर अँड ग्लोबल जिओपॉलिटिकल जे काही सिच्युएशनमुळे रेंज बॉन्ड मध्ये म्हणजे मागच्या 1-1.5 वर्षात रिटर्न नाहीच आहे असं. नाहीच आहे. तर अशा वेळेस ह्या म्युच्युअल फंड मध्ये जे आपण इन्व्हेस्ट केलेलं आहे इंडियन म्युच्युअल फंड्स मध्ये, अशा वेळेस आपल्या इन्व्हेस्टर्सला ग्लोबल इन्व्हेस्टमेंट मध्ये जर शिफ्ट व्हायचं असेल तर शिफ्ट होता येतं का? आणि त्याच्यात रिटर्न्स ग्लोबली चालू आहेत का? हो, शिफ्ट पण होता येतं. पण म्हणजे मी जेव्हा क्लायंट्स येतो तेव्हा मी शिफ्ट करण्यापेक्षा कधी नवीन इन्व्हेस्टमेंट आली तर मी अशाकडे जातो. पण जी करंट चालू आहे तिला हात नाही लावत, कारण की हीच अपॉर्च्युनिटी असते एक रेंज बाउंड मार्केटमध्ये की तुमचा हेतू लॉंग टर्म आहे. आता माझ्याकडे कुणाची SIP त्याला 6-7 वर्षाने किंवा 8 वर्षांनी पैसा लागणार, तर मी त्या माणसाचा पैसा डायव्हर्ट करणार नाही. त्याचा उलट मी म्हणेल की अजून ह्या मार्केटमध्ये टाक, कारण की तुला युनिट जास्त भेटतील. हे मार्केट फ्लॅट आहे, तू जास्त युनिट कमवू शकतील. पण कोणी आलं की माझ्याकडे एक लमसम अमाऊंट आहे, मला ती पुढची 2-3 वर्षासाठी लागणार आहे आणि मी थोडं रिस्क घ्यायला तयार आहे, तर मग मी अशांना ग्लोबल एक्सपोजर देऊन पण हे करू शकतो. आणि ग्लोबल मार्केटमध्ये मग काही, आता एक तुम्ही म्हणता की कोणी माझ्याकडे 25,000ची SIP आलं, तर मी त्यातली काही SIP हे मी ग्लोबली म्युच्युअल फंड्समध्ये हे करतो आणि डायव्हर्सिफिकेशन करतो. काही चायना किंवा ब्राझील. USA, तर इकडच्या म्युच्युअल फंड्समध्ये डायव्हर्ट करतो. ते म्हटलं की एक असेट अलोकेशन्स असतं की जसं आपण जेव्हा कुठली थाळी घेतो त्यात फक्त चपाती भाजी नसते, थोडं स्वीट असतं, थोडं पापड असतो, भजी असते असं. बरं. तर तसं आपलं जे 25,000 रुपये कोणी SIP करायला तर त्यातनं मग मी काही अमाऊंट तिकडे हे करतो. आणि आणि लमसम कोणी आलं त्या काळात की मग त्यावेळेस काळात मग मी काही अपॉर्च्युनिटी कुठं असेल की सपोज आज ह्या मार्केटमध्ये अपॉर्च्युनिटी किंवा ह्या देशात अपॉर्च्युनिटी, तर मग थोडं एक्सपोजर मी तिथं हे करतो, इन्व्हेस्टमेंट करता. इन्व्हेस्टमेंट करतो. समजा आज तुम्हाला 10 लाख रुपये तुमच्याकडे आहेत, तर 10 लाखाची इन्व्हेस्टमेंट ही तुम्ही डायव्हर्सिफिकेशन करून कशा प्रकारे गुंतवणूक कराल? सर त्यातले मी तर 20-22% ही अमाऊंट ग्लोबलमध्ये ठेवेल. फक्त आता ओरिजिन कधी मला ते 6-7 वर्षासाठी कधी करायचे असेल तर तुम्हाला सांगतो की एक माझं 6-7 वर्षाचं ते मग इन्व्हेस्टमेंट. त्याच्यामध्ये आपलं एक शॉर्ट टर्म गोल आहे आणि एक लॉंग टर्म गोल आहे, असं गृहीत धरून हां, चाललंय. तर शॉर्ट टर्म असेल तर कसं, लॉंग टर्म असेल तर कसं? शॉर्ट टर्म गोल असेल तर मी काही सिल्वर गोल्डचे काही इन्व्हेस्टमेंट केले आणि बाकीचे इन्व्हेस्टमेंट मी असेट अलोकेटर फंड्स आणि काही ETFsमध्ये करेल. आणि लॉंग टर्म काही असेल माझं त्याच्यात माझं लॉंग टर्म गोल अचीव करायचं असेल तर मग मी काही फंड्स 10 लाखातले काही फंड्स हे इंटरनॅशनल मार्केटमध्ये गुंतवेल, काही मिड कॅप स्मॉल कॅपमध्ये, आणि काही मी सेक्टर ओरिएंटेड जे करंट सेक्टर बूमिंग आहे त्या सेक्टर ओरिएंटेडच्या म्युच्युअल फंडमध्ये पार्क करेल. तर इन्व्हेस्टर्स आपण पाहताय की असे एक्सपर्ट्स आपल्याला अवेलेबल आहेत धनएक्सपर्ट प्लॅटफॉर्मवर. थँक्यू. प्लीज तुम्ही धनएक्सपर्ट ॲप डाउनलोड करा आणि एक्सपर्टशी कनेक्ट करा, सो थँक्यू. दॅट तुम्ही फायनान्शियल फ्रीडम अचीव करू शकता.
थँक यू सर, आणि थँक यू धन एक्सपर्ट टीम मला इकडं बोलून मला कनेक्ट की लोकांशी कनेक्ट करून दिलं आणि माझे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मला मदत केली. मी तुमचा खरंच आभारी आहे. धन एक्सपर्टचा आभारी आहे. थँक यू. थँक्यू विजय सर. तुम्ही इथे आलात, तुम्ही तुमचे विचार मांडलेत, तुमचे इन्व्हेस्टमेंट करण्याचे आयडियाज तुम्ही आमच्या प्रेक्षकांना दिल्या. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. Investment in security markets are subject to market risk. Read all the related documents carefully before investing.